mostly asked question is difference between abacus and Vedic maths, difference between the finger calculations and mental calculation. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे डिफरन्सेस बघणार आहोत. तर फर्स्ट असतो की अबॅकस म्हणजे काय. तर अबॅकस हे एक तुम्हाला टूल दिली जाते. त्या किटवरती बीट्स असतात म्हणजे मणी असतात. त्या मणीच्या आधारे मुलाला कॅल्क्युलेशन शिकवले जातात, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तेच वेदिक मॅथ्समध्ये मुलांना ट्रिक्स प्रोव्हाइड केली जातात. त्या ट्रिक्सचा आधार घेऊन मुलं ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन सगळ्या टाईपचे कॅल्क्युलेशन्स करतात. कोणतं आहे तर आपण अबॅकस मुलांना सिनियर KG पासून किंवा फर्स्ट स्टँडर्डपासून चालू करू शकतो. तिथं बेसिक कॅल्क्युलेशनपासून स्टार्टअप केलं जातं. पण मेंटल कॅल्क्युलेशन शिकायचं असेल म्हणजेच वेदिक मॅथ जर आपल्याला शिकायचं असेल तर साधारणतः 3री किंवा 4थीपासून आपण त्याची सुरुवात करतो. साधारणतः 8व्या ते 9व्या वर्षापासून आपण वेदिक मॅथ्स मुलांना शिकवू शकतो. मग अबॅकस शिकवावं की वेदिक मॅथ्स शिकवावं. जर तुम्हाला अर्ली एजमध्ये मुलांना मॅथ्स इंट्रोड्यूस करायचं असेल तर अबॅकस इज द बेस्ट आहे. तिथं मुलांना काउंटिंगपासून शिकवलं जातं. तिथं मुलांचं इमॅजिनेशन स्ट्रॉंग होतं, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन छान होतं, मुलांचं फोकस छान होतं. सोबत सगळ्यात महत्त्वाचं की त्यांचं मॅथ्सच्या सोबत फ्रेंडशिप होण्यासाठी त्यांना खूप छान मदत होते. त्याच्यामुळे मुलांना अबॅकस आपण शिकवू शकतो. तसंच अबॅकसमध्ये मुलांना आपण किट डोळ्यासमोर इमॅजिन करायला सांगतो आणि त्या इमॅजिनेशनच्या बेसवरतीच मुलं फिंगर कॅल्क्युलेशन्स करतात आणि त्याचाच 100% यूज मुलांना वेदिक मॅथ्सच्या वेळेला होतो. वेदिक मॅथ्स म्हणजेच मेंटल कॅल्क्युलेशन असतं. जसं की एखाद्या आपण शॉपकीपरकडे गेलो, तो म्हटलं हा हे तुमचं 50 रुपीचं झालं आहे, हे 100 रुपीचं झालं आहे, हे 300 रुपीचं झालं आहे. तर आपण डिरेक्टली म्हणतो हा 50, 100, 300 म्हणजे 450 रुपीज झालेत. त्याला मेंटल कॅल्क्युलेशन्स म्हणतात. तर असं हे वेदिक मॅथ्स आणि अबॅकसमधले हे बेसिक डिफरन्स आहेत. सो अर्ली एजमध्ये जर मुलांना मॅथ्स इंट्रोड्यूस करायचं असेल मी अबॅकसपासून इंट्रोड्यूस करू शकता. त्याचं नक्कीच बेनिफिट मुलांच्या ब्रेनवरती छान होतं, मुलांच्या लर्निंगवरती छान होतं. आणि अबॅकसमध्येच आपण मुलांचे ब्रेन जिमिंग्स ॲक्टिव्हिटी करून घेतो, काही वर्कशीट सॉल्व करून घेतो ब्रेन जिमिंगच्या. त्याचा यूज मुलांना बोथ हेमिस्फेअरचे आहेत ते बॅलेन्सिंग करण्यासाठीही सुद्धा मुलांना त्याचा खूप छान यूज होतो. सो कधीही अर्ली एजमध्ये एखादी गोष्ट चालू करणं खूप इम्पॉर्टंट असतं रॅदर दॅन द बी लेट. थँक्यू फॉर लिसनिंग व्हिडिओ टिल एंड. प्लीज फॉलो माय चॅनल फॉर मोर टिप्स.